बिहार न्यूज चॅनलच्या दणक्याने महापालिका प्रशासन जागे झाले। सोमवारी पार्क चौपाटी पूर्णपणे बंद करण्यात आली। सोलापुरात पक्ष्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचा अहवाल आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे। छत्रपती संभाजी महाराज तलाव तसंच भुईकोट किल्ला आणि उद्यानाचा परिसर 21 दिवसांकरता प्रतिबंधित करण्यात आला आहे। मात्र या आदेशाची अंमलबजावणी महापालिका प्रशासन ढिसाळ पद्धतीनं करत असल्याचं बिहार न्यूजनं समोर आणलं होतं। किल्लाबाग परिसर प्रतिबंधित केला असला तरी पार्क चौपाटी मात्र सुरूच होती। याबाबत बिहार न्यूज चॅनलनं वृत्त प्रसारित केलं होतं। याची तात्काळ दखल घेत पालिका आयुक्त डॉक्टर सचिन उंबासे यांनी पार्क चौपाटी पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत। पार्क चौपाटी बंद ठेवल्यानंतर तेथील व्यावसायिक तसंच कामगारांचं नुकसान होणार आहे। मात्र बर्ड फ्लू सारख्या जीवघेण्या आजाराला सोलापुरातून घालवण्याकरता कठोर अंमलबजावणी करणं देखील गरजेचं आहे। त्यामुळेच बिहार न्यूज चॅनलनं याकडे लक्ष वेधलं होतं। या वृत्ताची पालिका आयुक्तांनी तात्काळ दखल घेऊन कठोर आदेश दिले आहेत। मोठ्या प्रमाणात चिकन शॉप तत्सम पदार्थ विक्री सुरू आहे। आढळून तसे जिवंत पक्षी तसेच मांस यांची हाताळणी उघड्यावर पसरू शकतो। त्यामुळे या आदेशाने बाधित क्षेत्राच्या ठिकाणी नागरिकांच्या हालचालीस व इतर पक्षी व प्राण्यांच्या वाहतुकीस प्रतिबंध करण्यात येत आहे। त्याच्यामध्ये दोन्ही म्हणजे पक्षी असतील ते पण किंवा त्याचं मांस ते पण आपण इम्प्लिमेंट करायला सांगतो। ठीक आहे सर, मग ते बंद होणार दुपारनंतर करायला आम्हाला बघा आज आदेश आम्हाला आज सकाळी प्राप्त झाला। त्यानंतर दुपारपासून इम्प्लिमेंटेशन होईल।